नमस्कार, मी श्वेता पवार, सिटी टीव्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। पालखीतून मिरवणूक काढून संभाजी आरमारने दिली शंभूराजांना मानवंदना। छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त संभाजी आरमारच्या वतीने प्रतिवर्षी शंभू अभिवादन रॅली काढली जाते। मात्र यंदा प्रथमच पालखीतून छत्रपती संभाजी महाराजांची मिरवणूक काढून शंभू छत्रपतींना मानवंदना देण्यात आली। सजवलेल्या पालखीत सिंहासनारूढ शंभूराजांची मूर्ती विराजमान झाली होती। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक या मार्गावरून पुष्पवृष्टी करत ही मिरवणूक काढण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस तसेच पालखीतील शंभूराजांच्या मूर्तीस महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। याप्रसंगी माजी उपमहापौर नानासाहेब काळे, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, संभाजी आरमार संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष नगरसेवक शिवाजी वाघमोडे यांची प्रमुख उपस्थिती होती। महापौर विनायक कोंड्याल आणि उपमहापौर नानासाहेब काळे यांनी पालखी खांद्यावर घेऊन पालखी सोहळ्याचा शुभारंभ झाला। महापौर विनायक कोंड्याल यांनी तमाम सोलापूरवासियांना संभाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा देऊन अखंड हिंदुस्थानची अस्मिता शंभूराजांमुळे अबाधित असल्याचे सांगितले। संभाजी आरमार संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी छत्रपती संभाजी महाराज केवळ रणांगण गाजविणारे योद्धेच नव्हते, तर अनेक भाषा अवगत असणारे विद्वान साहित्यिक देखील होते। छत्रपती संभाजी महाराजांच्या गुणांचे अनुकरण करणारी पिढी निर्माण करण्यासाठी संभाजी आरमार काम करत राहणार असल्याचे सांगितले। यावेळी डोक्यावर भगवा फेटा परिधान केलेल्या शेकडो माता भगिनींनी पालखी वाहत संभाजी महाराजांचा जयघोष केला। छत्रपती संभाजी महाराज चौक येथे मावळ्यांनी मर्दानी खेळांचे सादरीकरण केले। छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून या पालखी सोहळ्याचा समारोप झाला। यावेळी संभाजी आरमार उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, सरचिटणीस गजानन जमदाडे, शहरप्रमुख सागर ढगे, जिल्हा संघटक अमित कदम, महिला आघाडी शहरप्रमुख संध्या हेब्बाळकर, उमा राजपूत, रेखा वाहणकडे, जानवी पतंगे, वर्षा ढगे, अनिता मोटे, अर्चना बंडगर, संतोष कदम, राज जगताप, रेवण कोळी, सागर दासी, द्वारकेश बबलादीकर, तेजस चौधरी, अर्जुन शिव सिंगवाले, प्रमोद जगताप, राजू रचा, रिक्षा संघटनेचे तानाजी जाधव, गणेश वनस्कर, संजय शिंदे। हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती बुधभूषण छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व सोलापूरवासियांना या ठिकाणी मी हार्दिक शुभेच्छा देतो। तसेच आज सोलापूर शहरामध्ये अतिशय भक्तिभाव वातावरणाने या ठिकाणी संभाजी महाराजांची जयंती साजरी होत असताना सर्व तमाम सोलापूर शहरवासियांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो। महाराजांची 369वी जयंती आहे। दरवर्षीप्रमाणे संभाजी आरमारनं वाजत गाजत मोठ्या उत्साहामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी केली आहे। सोलापूर शहराचे प्रथम नागरिक आदरणीय विनायकदादा कोंड्याल साहेब या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी शिवाजी महाराज चौकापासून आपल्यासोबत आहेत। छत्रपती संभाजी महाराजांच्या देशावर कधी न मिटणारा उपकार आहे। आज अखंड हिंदुस्थानामध्ये स्वातंत्र्य आणि अस्मितेचा आविष्कार जो आपल्याला बघायला मिळतोय तो छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानातून निर्माण झाला आहे। छत्रपती संभाजी महाराजांनी केवळ जनांगणावर शौर्य गाजवलं नाही, तर बुधभूषणसारखा संस्कृतमधला राज्यशास्त्रावरचा ग्रंथ लिहिला, 7 शतक, मायिकाभेद, नखशिका यासारखी ग्रंथसंपदा देखील निर्माण केली। छत्रपती शिवाजी महाराजांना शब्द दिला होता की कुठल्याही परिस्थितीत हिंदवी स्वराज्य संपू देणार नाही, आणि तो शब्द राखण्यासाठी संभाजी महाराजांनी बलिदान दिलं आणि त्या शब्दासाठीच आपण सगळेजण काम करत आहोत। येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य माणसाच्या भल्यासाठी, त्या भारत मातेच्या सेवेसाठी आपल्या सगळ्यांना छत्रपती संभाजी महाराजांची प्रेरणा घेऊन काम करायचं आहे। संभाजी आरमार याच पद्धतीनं यापूर्वी काम करत आले आणि येणाऱ्या काळामध्ये सोलापूर शहराच्या भल्यासाठी आपण सगळेजण म्हणून काम करत राहू। तमाम सुसमृद्धी जनतेला, सोलापूरवासियांना छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या मनापासून शुभेच्छा।